हे आमचे संजू दादा आमच्या शेजारील मळ्याची देखभाल व राखणदारी हेच करत असतात व मेहनत बी हेच घेत असतात. काय म्हणता संजू दादा, बरं चालू आहे? हो एकदम मस्त आहे. मजेत? मजा तब्येत पाणी एकदम कसं वाटलं? फिटिंगचे काम एकदम ओके. बरं होऊन गेल का नाही? सोय बरं आहे. माल भरायला ठेवायला रात्री बेरात्री माणूस येतो, अंधार राहतं, अंधार हक्काने माणूस लाईट चालू करू शकतो. बरोबर. बरोबर आहे की नाही? रात्री माणूस आलं म्हणजे त्याला तकलीफ नको. हा, जनावरचा प्रॉब्लेम नको. कारण की हे बघ, या साईडला एवढी डकान इकडे मागे, तिथून कुठल्याही प्रकारचं याला काय कर, एक अर्धा असा चप्पा मारून देणे त्यांच्या तणनाशकचा. बरोबर. हा, जनावर चिकाटा पडून जाणे. मी जेसीबी लावणार होतो संजू भाऊ, पण ते मागे तार आहेत ना आपले खाली येऊन गेलेले आहेत. जेसीबी वाला भाऊ म्हणे ते लाईट बंद करावं लागेल, मग ते तार ताणावं लागतील, मग करावं लागेल. आता ते 2 माणसं लावून साफ करून घ्यायचंय. आपले विश्वास आबा आणि राजू. बरोबर बरोबर आहे की नाही? बरोबर. ते दोघे जण मस्त साफ करतील. ते याच्यावर काय मत आहे तुझं? त्यांना बरोबर आहे ना त्यांना लावलेलं? साफसफाई दिसली म्हणजे 2 लोक कोणी बी येतात बट्टात, स्वच्छता दिसती. असं, आणि आपण तिथं झाडं लावून देऊ झाडं लावून देऊ. आणि हे करून घेऊ आपण असं थोडंसं कंपाऊंड सारखं कंपाऊंड जाडीचं. केलं, झाडं लावलं, 2 लोक आपल्या दारशी येणार, बटणार, रामराम श्यामश्याम घेणार. क्या बात आहे. क्या एक बात. महत्वाचे आहे संजीव भाऊ. म्हणून बरोबर. तुला बोलवलं मी नाही. हा. संजीव भाऊ, थोडस तू 2 शब्द सांग. हा. आजची पिढी भरकटून गेलेली आहे, हा. त्यांना मार्गदर्शन दे. 2 शब्द आपण सांगणार, त्याला थोडी चाय पाणी मिळणार. बरोबर. आणि आता कोण आहे रे भाऊ पांढरे कपडे घालणारे लोकांची पण जात विलुप्त होते. एक आपली व्यवस्था करायचे आपलं काम आहे. बरोबर. आणि जुनी पिढी पण आता संपत आलेली. नवीन पिढीला काही ते संस्कार संस्कृती माहित नाही. रामराम श्यामश्याम बोलणं चालणं म्हणणं. काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? कोण आलं नको आलं काय आपलं सांगायचं काम आहे. बरोबर. आला त्याला चहा पाजायची, बरोबर. आला त्याला खाऊ घालायचं. इजिल तर ये नाही, जा तुझ्या घरी बाबा, बरोबर. प्रेमानं जा. बरोबर. तुला काय जबरदस्त नाही माझ्या घरी. बरोबर आहे. इजिल तर ये नाही, तिकडे खड्ड्यात घुसून जा. बरोबर. थँक्यू हा. संजू दादा, आभारी आहे भाऊ. तू येणार आमच्या घरी, आम्ही तुला शंभर चहा पाजून देणार. बस आमची एवढी सेवा. जास्तीत जास्त जेवण करणार. बरोबर. त्या परतची मर्जी बाबा. इथे ये नको ये बाबा, प्रेमानं तू तुझ्या घरी, आम्ही आमच्या घरी. क्या बात बोलगी. हा. क्या बात बोली है यार संजू दादा. एक नंबर. आमची सेवा करायचे काम आहे, आम्ही सेवा करू. सेवा करणार तर आम्हाला मेवा भेटणार. बरोबर. ऊपर वाला खाने वाले के नाम दाने दाने पे लिखा है, इसका तकदीर में है उसको खाना मिलेगा. बराबर. तकदीर वाले को मिलता है खाना. बराबर आहे. बरोबर काय म्हणणं भाई? बघू शकता मित्रांनो, हे माझे दोघी गोडाऊन आहेत गावामधले. शेतातलं गोडाऊन तर तुम्ही बघितलं, मिनी फार्म हाऊस. तिथली फिटिंग आमची कंप्लीट झाली. आता आम्ही नेक्स्ट टार्गेट जे माझं माल भरण्याचं गोडाऊन आहे, जिथं मी मक्का, कपाशी, हरभरा वगैरे इतर गोष्टी ठेवत असतो, किंवा शेतीशी निगडीत वस्तू, सामान, वेस्टेज. त्यासाठी हे 2 गोडाऊन आहेत माझे. बघू शकता तुम्ही, फुल भरलेलं आहे सामान. फर्निचर आहे, इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत, वस्तू आहेत. मध्ये AC पण पडलेला आहे, कूलर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे. त्याची फिटिंग लावली आम्ही आज. शेताच्या फिटिंग नंतर काकांनी खूप उशिरा वेळ काढला माझ्यासाठी, त्याच्यामुळे हा ब्लॉक यायला उशीर झाला. पण आता आलेले आहेत, तर मला पूर्ण न्याय देतील अशी अपेक्षा. EG City 100 गाडी मित्रांनो, जी आमच्या रवी भाऊसाहेब काटेकडे, ही माझ्या वडिलांची सर्वात पहिली गाडी City 100 SS. ही आम्ही काकांनाच दिली होती. त्यांनी आज पण छान प्रकारे तिला सांभाळून ठेवलेली. आज बी तिची ॲव्हरेज तुटलेला नाही, जोन तो ॲव्हरेज. आम्ही बोललो होतो काकाला गमतीमध्ये की आम्हाला देऊन टाका बा परत असं. मी तिचं रिनोव्हेशन करून तिला बनवून घेईल. काका म्हणे कोणी ₹1,00,000 पण दिले तरी मी देणार नाही म्हणे, कारण की तिचं ॲव्हरेज तुटलेलं नाही. आमचे आधारदाजी डेली रुटीनप्रमाणे त्यांचं काम करताना. हे माझं दुसरं गोडाऊन बघू शकता तुम्ही. इथं माल पण पडलेला आहे माझा. हा भावाचा आहे, तो चुलत भावाचा. सगळं आमचं इलेक्ट्रॉनिक सामान पण इथं, कांड्या, ट्यूब, लाईट, फॅन, पत्रा वगैरे, रॅक, खाट,
आज तिकडची फायनल करू, उद्या इकडची फायनल करू. काकांचा तसा पॉईंट काढला गेला इथून. हे आमचे काका गोकुळदादा सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत ते आमच्या बिलाली शेतकी सोसायटीचे. ते पत्राची गाडी घ्यायला गेलेले होते, आता आलेले होते गाडी घेऊन. त्यांच्या मागोमागे गाडी आलेली बघा पत्र्याची. माझ्या काकांचं गोडाऊन आहे समोरचं. याचा काल पत्रा फुटून गेला होता. एक कारागिरीकडं साईडच्या बिल्डिंगवर चढलेला होता डागडुगी करण्यासाठी घराच्या. आता सिमेंटचा पत्रा असला कारणाने त्याने पोकळ जागेवर पाय ठेवला असेल तर तो वरून पडून खाली डायरेक्ट या घरात आला. बघा तुम्ही तिथं बघू शकता फुटलेलं. त्याच्यावर आता चालू पुरतं आम्ही साधं हे टाकलेलं आहे पत्तर. काल पाऊस चालून गेला होता गळायला नको म्हणून, त्यासाठी आता ते नवीन 2 पत्तर आले आमचे. आम्हा शेजारचा मळा आहे, माझ्या गोडाऊनच्या बाजूलचा मळा आहे हा. कुणाल दादा मोनू दादा यांचा मळा आहे. अतिशय छान प्रकारे व्यवस्था ठेवलेली त्यांनी. गाई म्हशी, त्यांची बैलजोडी, ट्रॅक्टर, रोटर, सगळं शेतीशी निगडीत सामान इथं असतं. जसं की बोलल्याप्रमाणे त्यांची बघा रुटीन चालू आहे. गाईचं दूध काढताना हे त्यांचे चिरंजीव, ते पण आज लहानपणीपासून सर्व काम करता. गाई म्हशी, गाडी, ट्रॅक्टर, रोटावेटर सर्व सामान आहे इथं. आता ही फिटिंग किती दिवसामध्ये पूर्ण होईल? तरी अंदाज उद्यापर्यंत सांगताय मित्रांनो. आमचे काटे भाऊसाहेब त्या गोडाऊनच्या पाठोपाठ इकडचं पण कनेक्शन काढून घेत आहे. मी तुम्हाला बोललो होतं की ते उद्या करतील म्हटलं, पण ते आजच इकडचं पण कनेक्शन काढून घेत आहे. हे बघा त्यांनी असं घेतलेलं आहे ते. ती भिंत एकच असल्यामुळे आरपार होल मारून त्यांनी दोघींचं कनेक्शन एकाच भिंतीला काढून घेतलं. आमचा मित्र कार्तिक प्रामाणिक आणि कष्टाळू वर्ग आहे. तिकडचा भाग दाखवला होता तुम्हाला गोडाऊनच्या बाजूचा माळा. इकडं थोडं घाण आहे, पुढे पुढे दुरुस्त होऊन दिला एरिया. आपण आमचा कार्तिक 7वीला जातो. 8वीला गेला का आता? हाईट वाटत नाही राहतो की बाळा 8वी प्रमाणे. हा उभा राहिला की वाटतो, बसलेला तू 5वीचा पोरगा वाटतो ना. जशी मी तुम्हाला घटना सांगितली होती, काल पत्तर फुटलं होतं म्हटलं माझ्या काकांचं. ती गाडी आलेली होती पत्तराची, ते आधार ते आता पत्तर उतरलेले आमच्या खाली. बघू शकता तुम्ही इतकं क्लासिक वातावरण इथं माझ्या गोडाऊनच्या आजूबाजूला सर्व आहे. हे माझ्या काकांचं गोडाऊन आहे समोरचं. काल ज्याचा पत्रा तुटला हे बघा, ही आमची बैल जोडी त्या दिवस शेतात वखरताना हीच जोडी होती. पत्रा उतरवला गेला, त्याच्यावर काका हे गवत टाकत होते काळजीपूर्वक, ते फुटायला नको असं. हे बघा आमच्या मनोदाननी कुणालदाननी सोलरचा कॅमेरा पण बसवलेला आहे, CCTV. कारण की त्यांचे ढोरं ढाकरं असतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम यायला नको. त्या कॅमेऱ्याचा आम्हाला पण फायदा होत असतो, कारण की पूर्ण रस्ता कव्हर होतो त्याच्यामध्ये. हा जो खाली पडलेला प्लॉट आहे आपण आमचाच आहे, काकांचा माझा. तिथं आम्ही आमचं ते शेणखत वगैरे उखलला टाकत असतो. आणि हे 2 गोडाऊन पण काकांचे आहेत. हे एक आणि त्याच्या बाजूचे एक. तिसरं पण होतं मित्रांनो, पण ते बाबांनी काही कारणास्तव त्या समोरच्या व्यक्तींना गरज होती, घर नव्हतं त्यांना राहायला, त्याच्यामुळे ते विनवण्या करायचे की आम्हाला बिलाली एक घर पाहिजे म्हणून त्यांना ते देऊन टाकलं होतं. पण हे जे 2 गोडाऊन आहेत हे काकांचे आहेत. आमचा मित्र बघा, मगाशी मी त्याला बोललो माझ्या चॅनल सबस्क्राईब करा असं, गावगाडा
त्यासाठी तो मोबाईल घेऊन पडत आला. आता मी त्याला माझ्या हाताने ते माझं चॅनल सबस्क्राईब करून देतो. बघा आमचे दोघी काका गाड्यावर बसून मनसोक्त गप्पांचा आनंद उचलत आहे. हे आमचे गोकुळ काका, सोसायटी व्हाईस चेअरमन, आणि आमचे आधार दाजी.